राज्य सरकारच देणार जमीन खरेदीकरिता पैसे. तर हो मित्रांनो, ही एक अशी योजना आहे, की ज्या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना, लाभार्थ्यांना, शेतकऱ्यांना शेती नसताना शेती करण्याकरिता, शेती विकत घेण्याकरिता अनुदान पैशाच्या स्वरूपामध्ये 100% उपलब्ध करून देण्यात येते मित्रांनो. तर मित्रो, कोणाला हे अनुदान मिळणार, याकरिताची पात्रता काय, याकरिताचे निकष काय आहेत, हे सर्व बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून. चला तर मित्रो, व्हिडिओला उशीर न करता लगेच सुरुवात करूया. आणि हो मित्र, जे कोणी युजर्स, प्रेक्षक, पाहणारे व्ह्युअर्स या चॅनलवर, या पेजवर नवीन असतील, त्यांनी लगेच सबस्क्राईब करून घ्या, पेजला फॉलो करून घ्या, जेणेकरून अशीच माहिती वेळोवेळी मी आपणा सर्वांपर्यंत पोहोचू शकेल मित्रांनो. तर मित्रो, राज्य शासनामार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना राबवण्यात येते मित्रांनो, ज्यामध्ये पात्र लाभार्थ्यांना शेत जमीन खरेदीकरिता 100% अनुदान दिले जाते मित्रांनो. या योजनेच्या माध्यमातून 4 एकर जिरायत किंवा 2 एकर बागायत जमीन खरेदी करता येते मित्रांनो, ज्यामध्ये बागायत जमिनीच्या खरेदीकरिता एकरी 8 लाख रुपये, तर जिरायत जमिनीच्या खरेदीकरिता एकरी 5 लाख रुपये देण्यात येतात मित्रांनो. या योजनेचा उद्देश अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना शेतीकरिता जमीन उपलब्ध करून देणे असा आहे मित्रांनो, ज्यामुळे त्यांना त्यांची स्वतःची जमीन मिळाल्यामुळे या कुटुंबांना कायमस्वरूपी उदरनिर्वाहाचे साधन मिळू शकते मित्रांनो, आणि आर्थिक स्वाभिमान सुद्धा निर्माण व्हायला मदत होते मित्रांनो. तर या शुद्ध हेतूनेच ही योजना राबवल्या जाते मित्रांनो. परंतु मित्रांनो, खूप दिवसापासून आपण आता पाहत आहोत आणि आपल्याला सुद्धा पाहण्यात येत आहे, की हे जे अनुदान 100% दिल्या जाते, नक्कीच चांगली योजना आहे. 8 लाख आणि 5 लाख रुपयापर्यंत अनुदान दिले जाते मित्रांनो. परंतु ज्या नागरिकांकरिता, ज्या लाभार्थ्यांकरिता ही योजना राबवण्यात येत आहे मित्रांनो, त्या नागरिकांना खऱ्या अर्थाने पाहायला जर गेले तर सद्य परिस्थितीमध्ये मार्केटमधले, गावगाड्यातले, शहरातले जमिनीचे भाव आहेत ते गगनाला भिडलेले आहेत, आकाशाला भिडलेले आहेत. एवढ्या 8 लाखामध्ये आणि 5 लाखामध्ये 1 एकर जमीन बागायती असो किंवा जिरायती असो, ती कुठेही मिळणे शक्य नाही मित्रांनो. परंतु तरी सुद्धा या अगोदर या योजनेच्या माध्यमातली जे उद्देश आहेत, माहिती आहे, ते बघून घेऊया मित्रांनो. त्यानंतर या गोष्टीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो. तर प्रकाश टाकण्याचा अर्थ मुळात असा आहे, की ही जी रक्कम आहे, जी शासनामार्फत त्यांना दिल्या जाते, या रकमेमध्ये एवढी जमीन होत नाही. कारण की 8 लाख आणि 5 लाख रुपये मिळाल्याच्या नंतर जमिनीचे भाव याच्या कितीतरी दुपटीने तिपटीने आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये ज्या लाभार्थ्यांना प्रस्ताव सादर करायचे आहेत, अर्ज सादर करायचे आहेत, बऱ्याच वेळा प्रस्ताव सादर होतात, अर्ज सादर सुद्धा होतात, त्या शासनाकडून या योजनेच्या माध्यमातून अनुदान सुद्धा मंजूर होऊन जाते, त्यांना दिले जाते. परंतु मित्रांनो, या नागरिकांना 8 लाख किंवा 5 लाख मिळाले, त्यानंतर त्यांना 1 एकर किंवा 2 एकर जमीन घ्यायची असली तर उर्वरित रक्कम आणायची तरी कुठून, हा प्रश्न निर्माण होतो मित्रांनो. आणि अशा परिस्थितीमध्ये ते शेतकरी, ते नागरिक या योजनेकडे पाठ फिरवतात. प्रस्ताव मंजूर असताना सुद्धा त्याचा लाभ घेत नाही आणि ते प्रस्ताव मित्रांनो तसेच पडून राहिलेले असतात मित्रांनो. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे मित्रांनो, आणि हे अनुदान वाढवून मिळावे याकरिता त्यांनी वेगवेगळ्या वेळेस अनेक वेळा मागणी केलेली आहे, की अनुदान सुद्धा वाढवण्यात यावं, या योजनेचा अभ्यास करण्यात यावा मित्रांनो. तर समाज कल्याण विभागाकडे प्रस्ताव पाठवल्यानंतरही मागच्या काही वर्षांमध्ये खूपच कमी जणांना, म्हणजे जवळपास कुणालाच या योजनेचा लाभ मिळाला हे सांगणे खूप कठीण आहे मित्रांनो. त्याचं कारण आपण पाहिलेलं आहे मित्रांनो. या योजनेच्या माध्यमातून मित्रांनो लाभ घेण्याकरिता या व्यतिरिक्त काही निकष सुद्धा आहेत मित्रांनो, ज्यामध्ये अर्जदार हा अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध प्रवर्गातील असणे गरजेचे आहे मित्रांनो. सोबतच त्याच्याकडे कुठलीही जमीन असता कामा नये मित्रांनो. म्हणजे तो भूमिहीन असावा आणि त्याचे वय कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 60, म्हणजे 18 ते 60 या दरम्यानच असणे गरजेचे आहे मित्रांनो. सोबतच इतर ज्या काही अटी लागू केलेल्या आहेत मित्रांनो, त्या सुद्धा पूर्ण करणे तेवढेच गरजेचं आहे. तसेच या योजनेमध्ये दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन, अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील परित्यक्त्या महिला, विधवा महिला, तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अत्याचारग्रस्त व्यक्तींना विशेष प्राधान्य दिले जाते मित्रांनो. तर समाजामधील दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याकरिता ही योजना राबवली जाते. परंतु वाढते भाव, वाढते दर पाहता जरी या योजनेचा लाभ मिळाला तरी सुद्धा उर्वरित एवढी रक्कम कुठून आणायची मित्रांनो, हा प्रश्न पडतो लाभार्थ्यांना. आणि मग त्यामुळे बरेचसे प्रस्ताव हे तसेच पडून राहतात, आणि त्यामुळे आता शासनाने अनुदानाच्या रकमेमध्ये वाढ करावी. सोबतच सध्याच्या बाजारभावानुसार दरांचे पुनरावलोकन करण्याकरिता सुद्धा या सर्व मंडळीकडून, नागरिकांमधून मागणी करण्यात येत आहे मित्रांनो. तर
आशा करतो ज्या नागरिकांपर्यंत, बांधवांपर्यंत, नवबौद्ध बांधवांपर्यंत, अनुसूचित जाती जमातीच्या महिलांपर्यंत सुद्धा या योजनेची माहिती आजपर्यंत आतापर्यंत पोहोचलेली नव्हती. नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना ही माहिती मिळेल, त्यांना मदत होईल. या योजनेचा लाभ घेण्याकरिता सुद्धा मदत होईल मित्रांनो. आणि उर्वरित जे रकमेच्या वाढीची मागणी संदर्भात या अगोदरच्या ज्या शेतकऱ्यांना या योजनेची माहिती आहे त्या संदर्भात सुद्धा मागणी करण्यात आहे. ती जर वाढून मिळाली तर त्याचा सुद्धा लाभ होईल. तर मित्रो, आशा करतो की ही जी माहिती आपणा सर्वांना मी दिलेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच आपणा सर्वांकरिता उपयोगी ठरेल, उपयोगी पडेल. तर मित्रो, ही माहिती आपणांव्यतिरिक्त इतर बांधवांपर्यंत, भगिनींपर्यंत पोहोचावी याकरिता या व्हिडिओला त्यांच्यापर्यंत सर्वदूर शेअर करा मित्रांनो. तर मित्रो, ही माहिती चांगली वाटली असल्यास व्हिडिओला लाईक करा, पेजला फॉलो करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर मित्रो, या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढेच. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये आपणा सर्वांकरिताच्या उपयोगी माहितीसोबत. तर मित्रो, आपणा सर्वांना या संदर्भात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कळवा मित्रांनो. धन्यवाद.